कोपरगाव तहसील कार्यालय येथे कोपरगाव मतदारसंघातील विविध समस्या घेऊन त्यांचे निराकरण होण्यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे हे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नागरिकांसह बैठक घेत असतात। आचारसंहिता काळामुळे गेले काही महिने ही बैठक होऊ शकली नव्हती। ती सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली। यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकरी, नागरिक, सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसीलदार महेश सावंत यांच्या दालनात वीज, पाणी, घरकुल, महसूल, रस्ते, चोऱ्या, ग्रामविकासाच्या योजना, गायगोठे आदींसह विविध विषयांवर नागरिकांनी विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत समस्या मांडल्या। पात्र असून घरकुल मिळत नाही म्हणून आवाज उठवणाऱ्या वयोवृद्ध महिला, ग्रामपंचायत स्तरावरील योजनांना मंजुरी आणि निधी वेळेवर मिळत नाही यासाठी आग्रही झालेले सरपंच, विजेच्या समस्यांनी बेहाल होणारे शेतकरी यांची व्यथा विवेक कोल्हे यांनी यावेळी प्रशासनाला निदर्शनास आणून दिली। अक्षरशः जर प्रश्न सुटले नाही तर आम्हाला आत्मदहन करावे लागेल अशी भूमिका असणाऱ्या नागरिकांना याच बैठकीत समाधानकारक उत्तरे घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्यासाठी कोल्हे यांनी आग्रह धरला। भ्रष्टाचाराचा बाजार मांडलेला आहे पंचायत समितीमध्ये। मी तुम्हाला आत्ताच सांगतो, जाहीररित्या सांगतो तुम्हाला काय चालू आहे, काय नाही, कोण किती कुठं काय करतंय सगळ्या कल्पना आहे मला। ते दळवी का फळवी कोण असतील ना त्यांना क्लिअर सांगा। तुम्हाला इथं जनतेच्या सेवासाठी ठेवलेलं ना, आम्ही रिकामे नाही म्हणा, आमचा वेळ घालून इथे येतो। पंचायत समिती दळवींचे विशेषतः सगळ्यात जास्त तक्रारी आहे का नाही खरं सांगा सगळ्यांनी। सगळ्यात जास्त व्हिडिओच्या तक्रारी आहे तालुक्यामध्ये। नाही तो व्हिडिओचीच तक्रारी आहे, दुकान मांडून ठेवलेली आहे तिथं। तुम्हाला परत सांगतोय वाघमोरे साहेब, हे पूर्ण चिठ्ठा सगळ्या ग्रामपंचायती निम्म्याच्या वर सरपंच आमच्याच पार्टीचे आहे। सगळ्या गावातून 200 लोक घेऊन यायला काय फार मागणी आम्हाला, आणि इथं नाही येणार। मग जायचं तर आम्ही तिकडे मुंबईला जाऊ, तुम्हाला वाटत असेल तर। काहीच कामाचे नाही, सगळ्या तक्रारी आहे आणि आज यायलाच पाहिजे होतं त्यांनी। हे काय लोकनियुक्त सरपंच आहे सगळे, हे काय असे नाहीये हे लोकनियुक्त आहे, हे लोकनियुक्त आहे, ते आमचं संदीपराव लोकनियुक्त आहे, हे इकडे बसले आमचे डॉक्टर लोकनियुक्त आहे। लेटेस्ट तुम्ही आमच्या गायकवाडला विचारा, ग्राम सचिव अधिकारी, तिने काय सांगितलं साहेब 10,000 रुपये द्या म्हणे। त्यावर आम्ही SC STचं 50 तुम्हाला घरकुल मंजूर करून दिले होते। आणि मला एक सांगा सर, मध्ये पक्षपात करू नका, तुम्ही दुजाभाव करू नका। कोणीतरी व्यक्ती याद्या पाठवतो आणि त्याच्यानुसार तुम्ही मंजुरी देतात, असं करू नका। आता मायगाव देईल का दिलं नाही? आतापर्यंत पंचायत समितीला 10-12 वेळा जाऊन आलो पाहिजे स्वतः, का तुम्ही करत नाही? नाही तुम्ही सुधारित प्रस्ताव पाठवा, तोच प्रस्ताव सुधारित किती वेळा पाठवायचा? आता तुम्ही बागले साहेबांना विचारा, शामगोस्वामींना विचारा, पंचायतच्या कर्मचाऱ्यांना किती वेळा प्रस्ताव मायगाव देवीचा आला। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।